कर्जत तालुक्यातील नेरा ग्रामपंचायत हद्दीत राजेंद्र नगर येथील संस्कृती ते मंदारात्रे यांच्या घरापर्यंतचा रस्ता उत्कृष्ट झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। येथील ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः उभे राहून काम व्यवस्थित होण्यासाठी देखरेखीखाली काम करून घेतल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक होते। एकेकाळी हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता। मुलांना शाळेत जाताना विविध समस्या रस्त्यामुळे निर्माण व्हायच्या, तर या भागात मोठी लोकवस्ती असून खराब अवस्थेत असलेले रस्ते बनवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती। त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी पाठपुरावा करून आमदार फंडातून रस्त्याचे काम मार्गी लावल्यामुळे येथील नागरिक समाधानी झाले असून सदस्यांचा आणि शहर प्रमुखांचा नागरिकांनी आभार मानले आहेत। परिस्थिती अशी होती की लहान मुले इथून शाळेचे भरपूर मुले म्हणजे जवळपास राजेंद्र नगरमधली सर्वच मुले या रस्त्यावरून प्रवास करतात, त्यांना देखील त्रास व्हायचा। आत्ता या रस्त्याची परिस्थिती बघता पूर्णपणे हा रस्ता सुधारला आहे, म्हणजे बोलायला गेलं तर पूर्णपणे रस्ता चांगल्या प्रकारचा बांधकाम इथे झालेला आहे। म्हणून मी सर्वप्रथम गीतांजलीताई देशमुख यांचा आभार मानतो। पूर्वीचा रस्ता म्हणायचं झालं तर पहिलं तर मी गीतांजली काकू देशमुख ज्या आमच्या स्थानिक सदस्य आहेत या वॉर्डच्या 5 नंबरच्या, त्यांचे आभार मानतो। तसेच प्रभाकर देशमुख त्यांनी आमदारांच्या माध्यमातून ह्या राजेंद्रनगरच्या 5 नंबरच्या जे काम आणलं त्यांचं विशेषतः कौतुक करतो, कारण तुम्ही स्वतः बघा हा रस्ता एकदम पॉलिश प्लेन रस्ता केलेला आहे त्यांनी। खूप थोड्या वेळामध्ये या रस्त्यात त्यांनी काम केलेलं आहे, पण नक्कीच तारीफ करण्याजोगे त्यांनी काम केलेलं आहे। याच्या पहिले अनेक सदस्य निवडून आले असतील, पण कुठेतरी त्यांच्या कामातला आणि ज्या आता स्थानिक सदस्य आहेत आमच्या गीतांजलीताई काकू देशमुख यांच्या कामामध्ये खूप असा जमीन आसमानचा फरक आहे। त्याचं उदाहरण हे झालेलं काम आहे। नक्कीच तारीफ करण्याजोगे आम्ही असं म्हणतो, कारण नागरिकांना कुठेतरी एक सुख सुविधा लाभली। कारण पहिल्याची रस्त्याची परिस्थिती इतकी भयानक होती की आपल्याला साधा 2 व्हीलरचं वाहन नेण्यासाठी इतक्या अडचणी आम्हाला फेस करायला लागत होत्या। पण कुठेतरी या कामानंतर असं नक्कीच वाटतंय की असे भविष्यात अनेक सारे रस्ते आणि भरपूर साऱ्या सुखसुविधा या नगरामध्ये या स्थानिक सदस्यांच्या मार्फत आम्हाला मिळतील अशी अपेक्षा बाळगतो। आणि पुन्हा एकदा धन्यवाद। कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत।